पालघरनी सुरुवात करूया। पालघरच्या तरासरीमध्ये गुजरातच्या घुसखोरीचा आरोप होतोय। वेवजी ग्रामपंचायत हद्दीमध्ये घुसखोरीच्या प्रयत्नाचा दावा करण्यात आलाय। स्थानिक नागरिकांनी हा आरोप केलाय, हा दावा केलाय की गुजरात महाराष्ट्रात घुसलंय। स्थानिक नागरिकांच्या आरोपामुळे नवा वाद निर्माण झालाय। गुजरात आणि महाराष्ट्र सरकारकडून आता सीमा मोजणीला सुरुवात झालेली आहे। दोन्ही राज्यांच्या अधिकाऱ्यांकडून मतमोजणी सुरू झालेली आहे। पालघर जिल्ह्याच्या तलासरीतील वेवजी या ग्रामपंचायत हद्दीत गुजरात राज्याची घुसखोरी सुरू असल्याचा आरोप यापूर्वी वेवजी ग्रामस्थांनी केला होता। आज गुजरात आणि महाराष्ट्रातील प्रशासनाकडून या ठिकाणी संयुक्त सीमा निश्चिती मोजणीला सुरुवात झालेली आहे। पालघरच्या जिल्हा प्रशासनासह गुजरातच्या उंबरगाव तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, भूमिलेख अधिकारी यांच्या उपस्थितीत ही संयुक्त मोजणी पार पडते। या संयुक्त मोजणीनंतर गुजरात राज्यातील किती अतिक्रमण हे महाराष्ट्र सीमा हद्दीत झालंय हे स्पष्ट होईल। तरी अधिवेशन काळातच ही मोजणी सुरू केल्यानं जिल्हा प्रशासन वेळ मारून नेत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय। गुजरात आणि महाराष्ट्र राज्याच्या पालघर जिल्ह्याच्या हद्दीत सुरू असलेला सीमावाद मिटवण्याकरता आता दोन्ही राज्यातील प्रशासनांकडून हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत। गुजरातचा हा प्रकार आपण सगळा बघतोय। गुजरात सरकार आता आपल्या हद्दीत येते, महाराष्ट्राच्या हद्दीत येते आणि वेवजी ग्रामपंचायतीतल्या लोकांचंही म्हणणं आहे की सातत्यानं हळूहळू ही हद्द पुढे आणली जाते, गावच गिळंकृत करण्याचा प्रकार आहे। मला वाटते गिफ्ट सिटीच्या माध्यमातून अनेक उद्योग गुजरातला गेले, डायमंड मार्केट गुजरातला गेलं। आता मला वाटते महाराष्ट्रात अतिक्रमण करायचं काम गुजरात गव्हर्नमेंट करते हे यातून सिद्ध होतं आहे। बुलेट ट्रेन आलेलीच आहे ऑलरेडी आणि म्हणून या सगळ्याचं बघितल्यानंतर मला वाटतं प्रशासनानं यामध्ये तातडीनं त्या ग्रामपंचायतची किंवा ग्रामस्थांची भूमिका ऐकून घेऊन त्यामध्ये ताबडतोब निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा असणार आहे। आता तिथे गुजरातमध्ये सरकार भाजपचं आहे, इथे सरकार भाजपचं आहे। म्हणून सरकार भाजपचं असल्यामुळेच काळजी वाटते की हद्द कधी बदलू शकतात ते, त्यामुळं प्रशासनानं योग्य तो निर्णय घ्यावा। ग्रामस्थांच्या पाठीशी आम्ही निश्चितपणे राहू। एका बाजूला कर्नाटक सीमावाद बेळगावमध्ये सुरू आहे, आता इथे गुजरातमध्ये होतं। हळूहळू प्रत्येक ठिकाणी सीमावाद म्हणजे देशाचा सीमावाद राहू देत, इथला सीमावाद आता जास्त वाढत चालला। महाराष्ट्र कर्नाटक सीमावादला एक इतिहास आहे, अनेक वर्षाची तो विषय आहे, परंतु आत्ताचा हा वाद हा नव्यानं आलेला वाद आहे आणि म्हणून मला वाटतं प्रशासनानं ताबडतोब त्याच्यावर निर्णय घेऊन आपली महाराष्ट्राची भूमिका परखडपणे मांडून ती हद्द फायनल करण्याचं काम ताबडतोब करावं। तुम्ही काही मुख्यमंत्र्यांशी किंवा कोणाशी बोलणार आहात? आम्ही विधिमंडळात हा विषय मांडू। धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल। आमदार मनीषा कायंदे आपल्यासोबत आहेत। ताई, पालघर जिल्ह्यामध्ये बॉर्डरवरून थोडा वाद आता निर्माण झाला आहे। आजच गावकरी वेवजी गाव आहे, त्या गावातल्या लोकांचं असं म्हणणं आहे की गुजरात सरकार किंवा गुजरात प्रशासन हद्द हळूहळू पोखरते आणि आमच्या आत येते आणि आता वाद सुरू झाला आहे तिकडे। मला असं वाटतं की संबंधित खात्याने महसूल खात्याने त्याकडे लक्ष दिलं पाहिजे। अशा काही घटना होत असतील तर त्याच्यावर तातडीने लक्ष देऊन सत्यता पडताळी पाहिली पाहिजे। त्या गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये गुजरात सरकार आणि आपल्या इथल्या महाराष्ट्रातल्या प्रशासनाचे अधिकारी आता भेटत आहेत। समन्वयानं तो प्रश्न सोडवावा अशी इच्छा आहे, पण गावकऱ्यांचं म्हणणं आहे गुजरात सरकार ऐकत नाही। त्यांनी 500 मीटर आत ते आलेत आणि त्यांचा बोर्ड लावला आहे, जिथे महाराष्ट्र सरकारची हद्द सुरू होऊन 500 मीटर झालेत। नाही, मी पुन्हा तेच म्हणेन, जर का हे खरं असेल तर हे गंभीर आहे आणि कुठल्याच राज्यांनी एकमेकांच्या सीमा ओलांडण्याचं काही कारण नाही आहे। मला असं वाटतं यामध्ये संबंधित खात्याच्या लोकांनी तातडीने त्याच्यात सत्यता पडताळून उपाययोजना केल्या पाहिजे। तुम्ही काही सरकारशी या संदर्भात बोलाल किंवा कोणाशी? मी पहिले माहिती घेईन, आता तुमच्याचकडनं मला माहिती समजते, काय माहिती जी आहे ऑथेंटिक सोर्सेसमधून मिळाली की मी विचारेन। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टी यांच्यासह सुमित सावंत, न्यूज 18 लोकमत, नागपूर। पालघर जिल्ह्यामध्ये एक गाव आहे वेवजी, त्या गावच्या परिसरामध्ये हद्दवाढ गुजरात सरकार करतंय असं ग्रामस्थांनी आक्षेप घेतला आणि वाद सध्या तिथे सुरू झाला आहे। नाही, असं कदाचित असेल तर ते ही गांभीर्याने याच्याकडं महाराष्ट्र सरकारने लक्ष द्यायला पाहिजे। आपली बॉर्डरमधली एकही इंच राज्याची दुसऱ्या राज्यामध्ये जायला नाही पाहिजे। शेवटी जे आहे निर्णय आपण अनेक वर्षापासून आम्ही कर्नाटकशी भांडतोय, मराठी माणसासाठी बांधतोय, तर त्या ठिकाणी भांडल्यानंतर निर्णय दिसत नाही आणि अशा पद्धतीने कदाचित गुजरातमध्ये जमीन जात असेल तर हे दुर्दैव आहे। परंतु महाराष्ट्र सरकारने विशेष आजच आपण त्याच्याबद्दल आम्ही आमच्या सभागृहात मांडली तर चर्चा करू आणि निश्चित आमची महाराष्ट्र सरकारची 1 इंच ही जमीन कोणताही दुसरा राज्य घेणार नाही। धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टी यांच्यासह सुमित सावंत, न्यूज 18 लोकमत, नागपूर।